तर स्ट्रेंथ ऑफ मेटलमध्ये स्ट्रेस अँड स्ट्रेन ह्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स, व्हरायटीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारण्यात येतात. तर त्याच्यामध्ये जे सिंपल आहेत ते तुमच्या समोर इथं आपण घेतोय. 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेतोय. तर हा एक प्रॉब्लेम आहे आणि हा दुसरा प्रॉब्लेम आहे. तर फॉर्म्युलांची लिस्ट तुम्हाला इंजिनिअरिंग स्ट्रेंथ ऑफ मेटलच्या प्लेलिस्टमध्ये ठेवलेली आहे. ती तुम्ही एकदा बघून घ्या. प्रॉब्लेम बघा, ए लोड ऑफ 6 किलो न्यूटन. लोड याचा अर्थ पी आपल्याला 6 किलो न्यूटन दिलाय. किलो न्यूटनचं कन्व्हर्जन न्यूटन मध्ये करायला 10⁻³ न मल्टिप्लाय करावं लागतं. पुढे बघा, इज राइज्ड विथ द हेल्प ऑफ स्टील केबल. आता हे काय झालंय, स्टील केबलनं राइज केलेलं आहे. फाइंड द मिनिमम डायमीटर ऑफ स्टील केबल. तर याचा मिनिमम डायमीटर म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला इथं काढायची. इफ स्ट्रेस नॉट एक्सीड 120 न्यूटन पर एम स्क्वेअर. तर स्ट्रेस याचा अर्थ तर सिग्मा 120 न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये दिलाय. ह्या सिम्बॉल आपण सिग्मा असं म्हणतो. तर युनिट कन्व्हर्जन बघा, न्यूटन आणि हा सुद्धा न्यूटन मध्येच आहे. त्यामुळे आपण गिवन डाटामध्ये सगळ्या व्हॅल्यूज न्यूटन मध्ये कन्वर्ट केल्यात. तर फॉर्म्युला सिग्माचा काय, सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए, लोड अपॉन एरिया. एरिया आपल्याला इथं माहित नाहीये, तर एरियावरूनच आपण डायमीटर काढणार आहोत. तर एरिया इक्वल टू साईनचे हा साईडला घेतल्यावर काय होतील, वरती जाईल आणि सिग्मा काय होईल, खाली येईल. तर एरिया वरती आणि सिग्मा खाली आलेला आहे. तर पी आणि सिग्मा दोन्ही आपल्याला माहिती आहेत. पी ची व्हॅल्यू इथं टाका, सिग्माची व्हॅल्यू इथं टाका. तर आपलं कॅल्क्युलेशन येणार आहे 50 mm². आता एरियाची किंमत आली 50. मग एरियाचा फॉर्म्युला काय, π/4d². कशावरनं, तर इथं डायमीटर म्हटलेत. डायमीटर सर्कलला असतो, त्यामुळे आपण सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला यूज करणार. जर रेक्टँगल बद्दल बोलले असते तर रेक्टँगलचा वापरला असता. इथं काय बोलले, डायमीटर, त्यामुळे आपण काय करतोय, सर्कलसाठी आपण वापरणार. π/4d² हा सर्कलचा एरिया आहे. आता डी आपल्याला पाहिजे म्हणून आपण काय केलं, डी इथंच ठेवला. 4 ह्या साईडला घेतलं काय होतील, ए इंटू 4, आणि पाय इकडं आल्यावर काय होतील, खाली जातील, म्हणून 4a/पाय. एरिया ए मिळालाय आपल्याला 50. आता याचं कॅल्क्युलेशन करा, 4 इंटू 50/पाय. तर बऱ्याचदा मुलं 3.14 वापरतात. तर तसं न वापरता कॅल्क्युलेटर मध्ये पाय हा सिम्बॉल दिलेला आहे, तो यूज करायचा आहे. मग आन्सर कॅल्क्युलेटर मध्ये किती येणार, 63.66. आता याच्यानंतर काय करणार, डी² ची किंमत 63 आली. आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची. मग काय करायचं, स्क्वेअर रूट 63.66 इज इक्वल टू प्रेस करा, तुम्हाला मिळेल 7.97. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, फाइंड द डायमीटर ऑफ सर्क्युलर रॉड. तर आपल्या इथं डायमीटर काढा असं म्हटलेत. 3 मीटर लॉंग याचा अर्थ एल दिलेला आहे. 3 मीटर एम एम मध्ये कन्वर्ट करायला 10⁻³ न मल्टिप्लाय करा. वेन सब्जेक्टेड टू ॲक्सियल पुल 15 किलो न्यूटन. तर बघा, लक्षात घ्या, किलो न्यूटन हे लोडचं युनिट असते. त्याच्यावरून पण आपण ओळखू शकतो की हा आपल्याला लोड दिलाय. आणि मीटर, सेंटीमीटर हे सगळ्या लेंथ असतात. तर 15 किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करायला किलो न्यूटनचं काय होईल, 10⁻³ न्यूटन होईल. पुढे काय म्हटलेत, शोज इलॉंगेशन ऑफ 2 mm. इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ आपल्याला 2 mm दिलेली. ई ची पण व्हॅल्यू दिली 2.1 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर mm². आणि आपल्याला डायमीटर काढा असं म्हटलेले आहेत. तर आपल्याकडे फॉर्म्युला जो अवेलेबल आहे तो चेक करा, कशामध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर आपल्याकडे हा जो फॉर्म्युला आहे, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए, ह्याच्यामध्ये लेंथ दिलेली, पी ची व्हॅल्यू दिलेली, त्यानंतर डेल्टा एल सुद्धा दिलेला आहे आणि ई सुद्धा दिलेला आहे. याचा अर्थ ह्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्यामुळे आपण काय करतोय, हा फॉर्म्युला यूज करतोय. आता इथं ए जो आहे तो इक्वल टू साईनचे ह्या साईडला घेणार, डेल्टा एल तो ह्या साईडला. तर काय मिळेल आपल्याला, ए इज इक्वल टू पी एल अपॉन डेल्टा एल ई. आता इथं पी ची व्हॅल्यू टाका, 15 इंटू 10⁻³
एल ची व्हॅल्यू टाका 3 इंटू 10⁻³ डेल्टा एल टाका 2 आणि ई ची व्हॅल्यू 2.1 इंटू 10⁵. कॅल्क्युलेटरवर आन्सर येईल 107.14. कॅल्क्युलेटरवर आपल्याला कसं कॅल्क्युलेशन करायचंय बघा. 15 इंटू 10⁻³ आता 10⁻³ म्हणजे कॅल्क्युलेटरमध्ये EXP असा सिम्बॉल दिलेला असतो. तर हा सिम्बॉल प्रेस करायचा आहे. ह्या सिम्बॉल प्रेस केल्यानंतर 10⁻³ बोललेत, त्यामुळे आपण काय म्हणणार 3 इंटू 3 इंटू सेम EXP 3 भागिले 2 भागिले 2.1 भागिले EXP प्रेस करायचा आणि हा जो घात आहे तर तो काय करायचा पॉवर आपण प्रेस करणार 5. आता हे सगळं टाईप केल्यानंतर इक्वल टू प्रेस करा, तुम्हाला आन्सर मिळेल 107.14. आता आपल्याकडे एरियाची व्हॅल्यू माहिती आहे. आता एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे का तर आपल्याला डायमीटर काढायचा आहे आणि एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये डी आहे. आता डायमीटर म्हणजे काय की सर्कल, म्हणजे हा सर्क्युलर सेक्शन आहे. मग डी काढायचा म्हणून काय केलं आपण 4 ह्या साईडला घेतला आणि पाय सुद्धा ह्या साईडला घेतला. तर 4 काय खाली आहेत ते काय होतील वरती आल्यावर इंटू होतील आणि पाय वरती आहेत ते काय होतील खाली जातील म्हणजे डिनॉमिनेटरला येतील. मग फॉर्म्युला काय होईल d² इज इक्वल टू 4a अपॉन पाय. तर a ची व्हॅल्यू टाका 107.14. d² चा आन्सर येईल 132.59. सेम इथं d² ची व्हॅल्यू आलेली, त्याच्यावरून डी कसं काढायचं इथं दाखवलेलं आहे. कॅल्क्युलेटरमध्ये आन्सर मिळेल तुम्हाला 11.51. स्क्वेअर रूट ऑफ आन्सर करा. तर अशा टाईपचे सिंपल प्रॉब्लेम्स तुम्ही काय करा सॉल्व्ह करा.